नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मी आज तुम्हाला दाखवणार आहे 34 साईजच्या ब्लाऊजची कटिंग आणि शिलाई। ब्लाऊजची उंची आहे 14.5, बाई लांबी आहे 9 इंच। पाठीमागच्या गळ्याला डिझाईन आहे, त्याचा कटिंगचा आणि शिलाईचा मी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे, तो व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। 34 साईजचं पेपर पॅटर्न बनवून घेतले मी इथे आणि अस्तरवरती ठेवून अस्तरला मार्किंग करून घेतलेली आहे। आता मी ते अस्तर कटिंग करून घेते आणि ब्लाउज पीसवरती ठेवून घेते। आता मी कटिंग करून घेणार आहे, कटिंग करून घेते। ब्लाउज पीस पूर्ण चुरगळलेला आहे, मी त्याला प्रेस करून घेते। ब्लाउजला प्रेस करून झालेली आहे। आता मी ब्लाउज कटिंग करून घेणार आहे। ब्लाउज आणि अस्तरची कटिंग झालेली आहे बघा। आता मी ब्लाउज शिवायला घेते। कपड्यावरती मी अस्तर ठेवून शिलाई मारून घेणार आहे। दोन्ही पण कटोरीच्या खाली मी कपड्यावरती अस्तर ठेवलंय आणि शिलाई मारून घेते। साइड भागला पण मी अस्तर लावून घेते। अस्तर जोडून झालेले आहे माझं। आता एक्स्ट्रा कपडा मी कटिंग करून घेते। एक्स्ट्रा कपडा मी पूर्ण कटिंग करून घेतलेला आहे बघा। आता मी कटोरी आणि साइड भाग जोडून घेते। कटोरीचा भाग घेतला आहे आणि त्याच्यावरती साइड भाग असा उलटा करून उलटा ठेवून मी पूर्ण अशी शिलाई मारून घेणार आहे। कटोरी आणि साइड भाग दोन्ही जोडून झालेले आहेत। आता मी कटोरीचा टक्स मारून घेते। टक्सची रुंदी 1.5 इंच घेतलेली आहे आणि उंची 2.5-3 इंच घेतलेली आहे। 2.5-3 इंच जास्त उंचीचा ब्लाउज असल्यामुळे 2.5-3 इंच घेतले। कटोरीला टक्स मारून झालेले आहे। आता मी योकपट्टी जोडून घेणार आहे। खाली मी ब्लाउज पीसचा भाग ठेवलाय आणि वरतून अस्तर ठेवले। या साईडनी पण मी तसंच केले, खाली ब्लाउज पीस आणि वरती अस्तर असे दोन्हीकडे 2 साईडनी करून ठेवायचे। याला मी शिलाई मारून घेणार आहे। आता शिलाई मारून झाली, मी आता दाबटीप देऊन घेते। दोन्ही पण योकपट्ट्यांना दाबटीप मारून घेणार आहे। दाबटीप मारून झालेली आहे। मी आता पुढचा भाग जोडून घेते। योकपट्टी जोडताना ब्लाउज पीसच्या साईडनी ब्लाउज पीस आलं पाहिजे असा आणि अस्तरच्या बाजूने अस्तर आलं पाहिजे। आता मी योकपट्टीला शिलाई मारून घेते। योकपट्टीला फोल्ड करून मी सिंगल शिलाई मारून घेतलेली आहे। आता डबल शिलाई मारून घेणार आहे। योकपट्टी जोडून झालेली आहे। आता मी काच बटन पट्टी जोडून घेते। काच बटन पट्टी जोडून झालेली आहे। आता पाठीमागचा भाग तयार करून घेते। पाठीमागचा भाग घेऊन मी त्याला गळ्याचा आकार देऊन घेतलेला आहे। तो आकार आता मी कटिंग करून घेते। गळ्याचा आकार कटिंग करून झालेला आहे। असा आकार तयार झालेला आहे। आता मी तो कापडावरती ठेवून घेते। गळ्याच्या आकाराला मी टाचणे लावून घेतलेले आहे, म्हणजे गळा व्यवस्थित फिनिशिंग मध्ये बसेल। 1.5 इंचाच्या आकारावर मी व्यवस्थित गळ्याच्या आकाराला शिलाई देऊन घेते।
जाऊ का मम्मी? ब्लाऊजचा कपडा मी कटिंग करून घेते. कटिंग करून झालेलं आहे. आता मी त्याला पलटी करण्यासाठी असले छोटी छोटी, म्हणजे गळा आपला व्यवस्थित फिनिशिंगमध्ये बसतो. मी आता गळ्याच्या आकाराला दाबटीप देऊन घेते व्यवस्थित. फिनिशिंगमध्ये हळूहळू द्यायची, म्हणजे गळ्याचा सेट बसतोय. व्यवस्थित कडेने साईडनी शिलाई मारून घेते. हळूहळू शिलाई मारायची असते, म्हणजे गळ्याची फिनिशिंग व्यवस्थित येते. गळा आपला फिनिशिंग मध्ये तयार आहे. आता पाठीमागच्या भागाला मी पूर्ण शिलाई मारून घेणार आहे. फायनली आपला गळा तयार आहे. आता मी गळ्याला लेस लावून घेणार आहे. छोटी लेस घेतलेली आहे इथे मी, आणि ते व्यवस्थित हळू जॉईन करून घेते. हळू लावली म्हणजे ती फिनिशिंग मध्ये. आपली ब्लाउज डिझाईन तयार आहे. मागचा आणि पुढचा दोन्ही भाग रेडी आहे. आता मी ते ना शोल्डर जोडून घेते, मग बाई फिटिंग करते. बाईला अस्तर लावून बाई फिटिंग करून झालेली आहे. मी आता त्याला बॉर्डर जोडून घेते. बाईला इथे बॉर्डर ठेवून 2 शिलाई मारून घेते. दोन्ही पण बायांना बॉर्डर जोडून झालेली आहे. हे बघा, दोन्ही पण बायांना बॉर्डर जोडून झालेली आहे. मी आता फिटिंग करून घेणार आहे. ब्लाऊजचा मागचा पुढचा भाग एकत्र करून जोडून मी पहिले सिंगल शिलाई मारून घेतली, आणि त्यानंतर मी मापाच्या ब्लाऊजने ब्लाऊजचं माप टाकून
चॉकनी लाईन मारून घेतली. याच्यावरती मी आता फिटिंग करून घेणार आहे. दोन्ही साईडनी पण मार्किंग करून घेतली. भाजी काय करायची सकाळी डब्याला? एक लटकन लावून झालेला आहे. दुसरं पिन मी असंच तयार करून घेते. डबल शिलाई देऊन घेते. मस्त दोन्ही लटकन तयार आहे. आता दुसऱ्या दोरीचे पण मी तयार करून घेते. दोन्ही लटकन तयार आहे. हा बघा दोरीला. आता मी ब्लाऊजला जोडून घेते. ब्लाऊज पूर्ण तयार आहे. पूर्ण ब्लाऊज डिझाईन तयार आहे. ब्लाऊज डिझाईन कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. चौतीस साईजचा ब्लाऊज आहे. बाई लांबी 9 इंचाची आहे आणि पाठीमागची उंची 14.5 आहे. बॅक नेक बघा असा आहे. डिझाईन कशी वाटली मला नक्की सांगा. पाठीमागे दोरी आहे. बॅक नेक डिझाईन कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.